आज मी बनवते उन्हाळा स्पेशल आपल्याला सोलकढी बनवायची. हे बघा, एक अर्ध्यापेक्षा जास्त नारळ घेतले मी, असे बारीक काप करून घेतले. त्याच्यासाठी एक स्लाइस बीटरूट घेतला, कारण त्यामुळे छान पिंक कलर येतो. आणि त्यासाठी आपल्याला 2-4 लसणाच्या पाकळ्या लागतील. थोडंसं आलं, यातलं थोडंच आलं घेणार आहे मी. आलं घ्यायचं, 1.5 हिरवी मिरची घेतली, ही तिखट आहे म्हणून. आता कोथिंबीर आणि काळं मीठ आणि साधं मीठ आणि जिरे. आता बघा, मी हे सगळं वाटून घेते, एक एक करून दाखवते तुम्हाला मी. आता हे बघा, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलं, आलं घेतलं, लसूण घेतला आणि हिरवी मिरची घेतली. आता हे मी वाटून घेते. हे बघा, हे वाटलेलं आहे ना, ते आपण आता गाळून घेऊया. चाळणीने असं गाळून घ्यायचं. कारण हे पहिलं असतं ना, हे दूध जरा घट्ट असतं, मग आपल्याला 2-3 वेळेस गाळायचं. बघा किती घट्ट आणि छान निघतं येतं. पण थंड असतं. उन्हाळ्यामध्ये तांबडा पांढरा असतात जे नॉनव्हेज खातात ना, ते लोकांना मग तिखट बाधू नये, त्याच्यासाठी मग नंतर सोलकढी घेतात. छान लागते. नॉनव्हेज खाणाऱ्यांनी अवश्य घ्यावं, पण आम्ही पण घेतो हे. आता मी कसं सार भात बनवणार आहे ना, सार आपला तिखट असतो. पुरणपोळी, सार भात, तिखटाची आमटी घेतली का त्याच्यावर हे प्यायचं, छान वाटतं. मग हे बघा, ते गाळून घेतलं. आता परत हे पाण्यात टाकणार. हे बघा, आता काही निघत नाही आहे. आता हे परत मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि पाणी टाकून परत वाटून घेऊ आपण. हे मी जास्त वेळ नाही करणार, कारण हेच नारळ मी कटाच्या आमटीला वापरणार आहे. एवढं नाही लागणार, पण त्यातलंच वापरणार आहे. थोडंसं एकदाच वाटून घ्यायचं, गाळून घ्यायचं. तर परत त्याच्यात थोडं पाणी टाकते. पाणी टाकून परत एकदा वाटून घेऊ आता आपण. हे आता याच्याबरोबरच मी हे बीटरूट पण वाटून घेते. त्याचे स्लाइस करून घेतले बारीक, ते पण आता आपण यात वाटून घेऊन गाळून घेऊ. हे बघा, आता वाटलेलं किती छान कलर आला बघा. आता हे परत आपण असं गाळून घेऊया. माझा हात आडवा येतोय का तुम्हाला? दिसतंय का नाही बघते ते, थांबा. छान गाळून घेते आता. बघा किती छान कलर आला आहे. खाली तर एकत्र केल्यावर कळेल लागतो आपल्याला कलर. छान कलर आला आहे, घट्ट पण झाले छान. आता तिसऱ्यांदा मी काय करणार, हे बर्फाचं थंड पाणी एकदम चिल हे टाकून वाटून घेणार आहे. आता जे सोलकढी लगेच जर तुम्हाला पाहिजे असले एकदम थंड आणि मस्त लागेल. आता हे पाणी, हे बघा, आता मिक्सरच्या याच्यात टाकून बघा. हे आपण छान असं दाबून काढून घ्यायचं. अजिबात त्याच्यात राहायचं कामं नाही. आता हे बघा, ते म्हणजे आपली सोलकढी तयार. बघा, कोरडं झालं आहे आता सगळं. म्हणजे सगळं याच्यातलं नारळाचं दूध निघून गेले. आता हे मी परत एकदा गाळून घेणार आहे, साध्या चाळणीने. बघा आता, हे बघा, आता 2-3 वेळेस आपण गाळून घेतलं, असं निघालं. आता हे परत आता मी एकदा गाळून घेणार. आता हे बघा, गाळून घेऊ परत आपण एकदा. म्हणजे
आणि किती घट्ट निघाले बघा. विशेष म्हणजे नारळ पण जाड होतं ना छान. तीन चार ग्लास सहज होतील आता याच्यामध्ये. छान निघालं बघा, काहीच हे नाही निघालं. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ. अर्धा चमचा मीठ टाकून घेते. पाव चमचा काळं मीठ टाकून घेते. काळ्या मिठाने टेस्ट छान येते. आणि 1 चमचा पिठी साखर टाकून घेऊ आपण. हे बघा, 1 चमचा पिठी साखर टाकते. आणि 2-3 चमचे हे आगळ टाकून घेऊ आपण. 2-3 चमचे. कोथिंबीर फक्त सर्व करताना टाकायची आपण. आता एकत्र करून घेऊ. आता कलर किती सुपर आणि छान आला आहे बघा. बघूनच अगदी तुम्हाला प्यावं असं वाटेल असा कलर दिसतोय का? किती छान कलर आलाय बघा. बघा किती सुंदर कलर आलाय बीटरूटमुळे. आता आपण एक ग्लासात सर्व करू. वरून कोथिंबीर टाकून सर्व करायचं. थंड थंड. आता थोडं फ्रीजमध्ये ठेवते मी. बघा किती सुंदर सोलकढी तयार झाली आपली.